नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी किचन मध्ये खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते गरमागरम कचोरी बनवते। बघा, मी एक वाटी आहे ना हे मैदा घेतलेला आहे आणि आपली हे आहे हिरवी मिरची आणि हे आहे बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आहे ना हिरवी मिरची, जिरे, लसूण, अद्रक आणि धने पावडर टाकून मी ठेचा वाटून घेऊन हे बटाट्यामध्ये मिक्स करून घेतलेली आपली ही बटाट्याची भाजी आहे तयार। मी आता इथे ताट घेतलेलं आहे। आपल्याला आहे ना मैदा मळून घ्यायचा आहे। हे बघा, मी एक वाटी मैदा याच्यात घेतलेला आहे। हे बघा, आता आपण आहे ना ह्या पिठामध्ये आहे ना हे ओवा टाकू आपण। हे बघा, अर्धा चमचा ओवा आणि आपल्या चवीनुसार थोडंसं मीठ आणि आपण या तुपाचं मोहन टाकू ह्यामध्ये। हे बघा, हे छान आहे ना पीठ। आता मस्त आपण हे एकजीव करून घेऊ आपण, असं मस्त असं हाताने मस्त असं आपण याला मळून घेऊ आपण। हे बघा, मी आता आहे ना पीठ छान असं मळून घेतलेलं आहे। हे बघा, आपण आहे ना याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। हे बघा, हे गोळे करून आहे ना आपण यामध्ये आहे ना हे सारण भरून आपण कचोरी तयार करून घेऊ आपण। हे बघा, मी आता ह्याच्यामध्ये आहे ना सारण भरते। हे बघा, आणि मस्त याला आता पुरण भरल्यासारखं आपण पूर्ण मी सारण भरून घेते आणि कचोरी तयार करून घेते। बघा, मी आहे ना सगळ्या अशा पद्धतीने आहे ना कचोरी सगळे आता बनवून घेते। आता बघा, मी आता इथे पॅन ठेवले, पॅन मध्ये तेल टाकलेले, आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण त्यामध्ये आहे ना आता सगळे कचोरी जे बनवलेले आहे ना आपण तळून घेऊ आता। बघा, मी सगळी कचोरी आता तळून घेतली, मी हिला काढून घेते आता। बघा, आपले सगळे आहे ना कचोरी तळून झालेले। आपली कचोरी किती छान बनवली मी। बघा, तुम्ही आहे ना अशा पद्धतीने नक्की कचोरी बनवून बघा। मी बनवलेली पद्धत तुम्हाला आवडली ना तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा।